आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्याला खूप असं सुंदर असं विश्लेषण आपल्याला त्याचं करायचं आहे. जाणत्या मनाशी इथची नरक मिळत्याशी सुख वाटत असे. तो जाणताय त्याला दुःख होत असतं कोणत्याही क्रियेच, बरं का. जो जाणता असतो बरं का, आणि जो नेमता आहे तो मूर्ख आहे, त्याला काही नेणं नसतं, तो सर्वीकडे सुखी असतो. परंतु जो जाणता आहे त्याला दुःख प्रत्येक गोष्टीच होत असतं. कोणती वाईट क्रिया जर केली तर त्याला त्या गोष्टीचं दुःख होत असतं. म्हणून जाणता आणि येथे नेमता सांगितलेला आहे. श्वानमुखी असती गिळली निवास तैशी झाली जीव भ्रांते. कुत्र असतं आपल्याला माहित आहे, सर्वांना माहित आहे. ते काय करतं, एक हाडूक घेतं आणि त्या हाडूक चघळतं, आणि चघळत असताना त्याला वाटतं की हे सर्व माझं विश्व आहे, दुसरं मला काहीच नकोय, मला दुसरं काही सुख नको, फक्त हे त्या हाडूकाने जर रस घेतोय तो त्याला आनंद वाटतोय, छान वाटतोय. तैसे झाले जीव भ्रांत. तसं आपण सर्व जीव तसे झालेलो आहोत. परंतु त्या बाबाजींना अभंगांना काय म्हणायचं आहे, मना म्हणे नाम हेची व्यवहार या मुक्तीद्वारे उघडले. आणि जर याच्यातून मुक्त व्हायचं असेल आपल्याला तर मनामध्ये नाम आपण घेतलं पाहिजे, त्याच्याने आपला उद्धार होतो. हा अभंगाचा थोडासा पर्याय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या कांबळज नगरीमध्ये थाटामाटामध्ये अति उत्साहाने हा कार्यक्रम होत आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी, निर्गुण परब्रह्म अवतार श्री गोविंद प्रभू महाराज यांचा हा अवतार दिन आपण दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करत असतो. आणि करत असताना प्रत्येक कांबळेच्या नगरीमध्ये जे काही आपण आहात, कोणताही तरुण असो, आपला कार्यक्रम दरवर्षी एकदम सुंदररित्या यशस्वी पार पडतो. ते कशासाठी आणि कसा होत असतो हे सर्व आपल्या देवाचं साह्य आहे. एवढा पाऊस तरी पडत असेल तर एवढी मंडळी येथे उपस्थित आहे, त्यामुळं हा आपला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेलच. आणि जे पाळून घेणारे आहेत असे माझे श्रद्धास्थान, माझे हितचिंतक, मला ज्यांनी एक प्रकारचं बोलण्यासाठी मला ज्यांनी शिकवलं असे जे वक्तव्य आपण म्हणतो, वक्तृत्वामध्ये जो गुण असावा तो गुण त्यांच्यामध्ये आहे, असे या मंदिराचे संचालक परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी कांबळज, तसेच भावाचं कौतुक म्हणून पाहण्यासाठी आलेले आमचे एक प्रकारचे सुरत म्हणायला काही हरकत नाही असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अशोकराव दादाजी बाळापूरकर मनोर मुगट, आणि असे आपले सर्व संत मंडळी, त्याचप्रमाणे या संचालिका, या आश्रमच्या संचालिका अक्काजी असतील, तपस्विनी महिला मंडळ असेल, आणि त्याचप्रमाणे आमचे विश्वनाथ महाराज,
आमचा जरी दोघांचा परिचय जरी कमी जास्त असेल तर मी त्यांचे भजन ऐकत असतो, त्यांच्या चाही काही ऐकत असतो. अतिशय मनाला गोड करणाऱ्या अशा चाही त्यांच्या आम्हाला खरंच आनंद वाटतो. जरी कोणत्या नवीन कीर्तनकार इथे उभे टाकला तर आम्हाला कशाची भीती नाही वाटत, आम्हाला नाही भीती वाटत कशाची. कारण काही गोष्टी सांभाळून घेण्यासाठी आमचे विश्वनाथ महाराज पाहतात. असं आमचे विश्वनाथ महाराज त्याच पद्धतीने जे मृदंग वाजवतात. कोणताही गोष्ट करत असताना ती कला खूप महत्वाची असते आणि ते बोट असे मृदंगावर मारतात, त्याच्यातून तो गोळ निघतो, तो आपल्या कानाला आनंद वाटतो. पण ते चांगले एक एक बोट ठोकून त्यांची काळीवेळ पडत असतात. असे आमचे मृदंगाचार्य दादाजी. तसेच तबलावादक खूप सुंदर असं ते तबलावादक करतात ओंकार महाराज, ते खूप सुंदर असं तबला महाराज. त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत गायक आणि रामकृष्ण रामदास महाराज, त्र्यंबक महाराज आणि नागोबा महाराज आणि सर्व गायक मंडळी, टाळेकरी मंडळी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व. आता आपण जो काही वेळ आपल्याला बाबाजीने दिलेला आहे त्या वेळेमध्ये आपण आणि आपण सर्वजण त्या अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत. त्या एकदम सुंदर पद्धतीने त्याचं चिंतन करून आपण सर्वांनी ते घरी घेऊन जायचं आहे. गोपाला गोपाला आज आपला हा आनंद आहे, हा कीर्तन आहे. बंधूंनो, आपण जर 1-1.5 तास आपण इथे बसणार आहात, त्यामध्ये आपण चिंतन करणार आहात. कीर्तन म्हणजे नुसतं हसण्याचं साधन नाहीये. मी प्रत्येक कीर्तनामध्ये म्हणत असतो, कीर्तन हे खूप गोड साधन आहे. खूप सुंदर असं एक ओवी आहे. जे नावाचे नाही बापाचे ऐसे झाले. खूप सुंदर असे प्रत्येक गोष्ट या कीर्तनातून आपल्याला घ्यायची आहे. नव जे आपण भक्ती सांगतो त्याच्यामध्ये 2 नंबरला कीर्तन आहे. सततम कीर्तयन्तो. त्यामुळे आपल्याला जे ऐकायचं आहे ते जास्त आपण त्या आत्मचिंतनाकडे आपण जास्त वळूया. आपल्याला ते आपल्या इथून घेऊन जायचं आहे, ते आपली शिदोरी आहे. बंधूंनो, पहिल्याच आपल्या याच्यामध्ये सांगितलं आहे मनुष्य जन्म. आणि हा मनुष्य जन्म आपल्याला दुर्मिळ आहे, भेटत नाही, लवकर भेटत नाही हा जन्म. कारण हा जन्म आपल्याला खूप दिवसाने भेटला असेल, त्याला मागील जन्मी काहीतरी करावं लागतं, पुण्य करावं लागतं.
आणि त्यावेळेला हे मनुष्य जन्म आपल्याला भेटतो. मग भेटला कसा हे खूप महत्वाचं आहे. मग मनुष्य जन्म परमेश्वराने स्वीकार केला. आज आपला अवतार कार्य आहे आणि अवताराने मनुष्य देहाचा स्वीकार केलेला आहे. हो, केलेला आहे. कशासाठी? आपला उद्धार करण्यासाठी. 1272 मध्ये 1212 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे.